जगातील एक वेगानं वाढणारं महत्त्वाचं शहर, वाहन निर्मितीत जगातील अग्रगण्य शहर, देशाचं IT, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नेतृत्व करणारं शहर, वैभवशाली ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा संवर्धन करणारं शहर, विद्येचं माहेरघर असणारं शहर, शाश्वत विकासासाठी आपल्या पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधांचा लाभ देण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक आणि स्टार्टअप फ्रेंडली वातावरण तयार करून जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि डिजिटलच्या युगात पुण्याला राज्याचं नाही तर देशाच्या विकासाचं इंजिन बनवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची म्हणजेच PMRDA ची स्थापना 31 मार्च 2015 रोजी झाली. PMRDA ही पुणे महानगर प्रदेशाच्या भविष्यवेधी नियोजनबद्ध विकासासाठी काम करणारी एक वैधानिक संस्था आहे. देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान आणि दूरदृष्टीच्या शाश्वत सर्वांगीण विकासाच्या मार्गावर राज्याची वेगवान वाटचाल सुरू आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून PMRDAच्या विविध प्रकल्पांना गती देत आहेत. सुमारे 7,000 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 3 छावणी बोर्ड, 7 नगर परिषदा यांचं क्षेत्र वगळून तब्बल 814 गावांचा समावेश असलेल्या PMRDA ची लोकसंख्या सुमारे 73 लाखांच्या घरात आहे. सर्व क्षेत्रात नियोजनबद्ध विकास करून पुणे महानगर प्रदेशाचा नावलौकिक देशभर वाढविण्यास आणि PMRDAला अद्ययावत सोयी सुविधायुक्त नागरी सुविधा असलेलं देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य क्षेत्र बनवण्यास प्राधिकरण प्रयत्नशील आहे. हिंजवडीतील राजीव गांधी IT पार्कनं पुण्याला IT सिटीची ओळख दिली आहे. देशभरातून IT क्षेत्रात काम करणारी तरुणाई या भागात एकवटू लागली. पुण्यातून हिंजवडीला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागू लागल्या. वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढलं. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शाश्वत उपाय म्हणून माण हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन 3 मेट्रो मार्गाचा जन्म झाला. हिंजवडीतील राजीव गांधी IT पार्क ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचं काम सध्या गतीनं सुरू आहे. पुणे मेट्रो लाईन 3 हा प्रकल्प मास रॅपिड ट्रान्झिट अंतर्गत राज्य शासनाच्या मान्यतेनं प्राधिकरणानं हाती घेतला आहे. हा मेट्रोचा उन्नत मार्ग 23.20 किलोमीटर लांबीचा असून या मार्गिकेत 23 स्थानकं आहेत. पुणे मेट्रो दररोज सुमारे 3.33 लाख प्रवाशांना सेवा देईल. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण 2017 नुसार सार्वजनिक खासगी भागीदारी आधारावर राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प आहे. हा मेट्रो प्रकल्प PMRDAच्या वैभवात भर घालेल, नावलौकिकात मानाचा तुरा रोवेल यात शंका नाही. पुणे परिसराचा सर्वंकष आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी तसंच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण टाळण्याकरता प्राधिकरणामार्फत पुणे शहराभोवती इनर रिंग रोड म्हणजेच आंतरवर्तुळाकार रस्ता करण्याचं काम प्रस्तावित आहे. या रस्त्याची लांबी 128.08 किलोमीटर असून यातील मावळ तालुक्यातील परंदवाडी ते खेड तालुक्यातील सोलू हा 40 किलोमीटर सामायिक लांबीचा रस्ता MSRDC मार्फत विकसित होणार आहे. या रिंग रोडचा समावेश प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात असून लांबी 82.38 किलोमीटर आणि रुंदी 65 मीटर इतकी आहे. त्यापैकी लोहगाव ते वाघोली हा 5.70 किलोमीटर लांबीचा रिंग रोड पुणे महानगरपालिकेमार्फत PPP तत्वावर विकसित करण्यात येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पुणे अहमदनगर रस्त्यात जोडण्यासाठी सोलू ते वडगाव शिंदे या 5.40 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचं काम प्राधिकरणामार्फत प्राधान्यानं हाती घेण्याचं नियोजन आहे. हा रिंग रोड झाल्यास जड वाहनांची वाहतूक पुणे शहराबाहेर होऊन पुणे शहरामधील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मावळ तालुक्यातील कुरवंडे गावाजवळ उगम पावणारी इंद्रायणी नदी एकूण 105 किलोमीटर प्रवास करून
भीमा नदीस मिळते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह 46 गावं आणि देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावर वसली आहेत. नदीच्या पात्रात काही ठिकाणी घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी मैला नदीत सोडल्यानं नदी प्रदूषित होत आहे. इंद्रायणी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी PMRDA मार्फत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामुळे हे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अग्निशमन सेवा प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांची आणि उद्योगधंद्यांची आपत्कालीन परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी कटिबद्ध आहे. अग्निशमन विभागाकडे 55 मीटर उंचीच्या शिडीची वाहनं असून 80 मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकणारी अद्ययावत अग्निशमन वाहनही उपलब्ध आहेत. विविध प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची रेस्क्यू उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असून अत्यंत अल्पावधीत या अग्निशमन सेवेनं जनमानसात एक विश्वास निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. सध्या वाघोली, नांदेड सिटी आणि मारुंजी येथे अग्निशमन केंद्र कार्यान्वित असून नियोजित आराखड्यात सुमारे 30 नवीन अग्निशमन केंद्रांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास न होता संवर्धन व्हावं, सुनियोजित बांधकामं व्हावीत, यासाठी PMRDA सदैव तत्पर आहे. त्यामुळे PMRDA क्षेत्रात अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचं सर्वेक्षण करून अशा अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस देणं, बांधकाम निष्कासित करणं, बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करणं इत्यादी बाबत कार्यवाही करण्यात येते. अनधिकृत बांधकामं नियमित करण्याकरिता तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पुणे महानगर प्रदेशाच्या सुनिश्चित विकासासाठी या क्षेत्रात नगर रचना योजनांचा आधार घेतला जात आहे. हिंजवडी IT पार्क लगतच 250 हेक्टरमध्ये महाळुंगे माण हायटेक सिटी विकसित करण्यासाठी प्राथमिक नगर रचना योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच 65 मीटर रुंदीचा रिंग रोड विकसित करण्यासाठी वडाची वाडी, अवताडे हांडेवाडी, होळकरवाडी व मांजरी खुर्द कोलवडी इथे 5 नगर रचना योजना कार्यान्वित केल्या असून याद्वारे 6.10 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड साठी लागणारं क्षेत्र उपलब्ध होणार आहे. PMRDA हद्दीत भव्य प्रकल्प साकारले जात असले तरीही प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरं या योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधांसह परवडणारी घरं बांधण्यात आली आहेत. ही घरं अल्प उत्पन्न गटातील आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील लोकांसाठी बांधली जाणार आहेत. घरांची रचना करतानाही ही घरं सामान्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारेच बांधली जात आहेत. शिवाय लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदानही दिलं जात आहे. पेठ क्रमांक 12, पेठ क्रमांक 30-32 येथे वाल्हेकरवाडी येथील गृह प्रकल्प अंतिम टप्प्यात असून पेठ क्रमांक 6 मधील रो हाऊस प्रकल्प, पेठ क्रमांक 30 मधील कन्व्हिनियन्स शॉपचं काम पूर्ण झालं आहे. PMRDAनं विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्कृष्ट धोरणात्मक नियोजन करण्याचा ध्यास घेतला आहे. PMRDAचा सन 2021-41चा विकास आराखडा तयार करताना संपूर्णतः अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्या आधारे जिओ पोर्टल विकसित केलं आहे. क्षेत्रीय कामामध्ये अचूक नियोजनासाठी PMRDA कार्यालयानं 2 ड्रोन खरेदी केले असून स्वतंत्र GIS कक्ष स्थापन केला आहे. त्याचा वापर बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम निर्मूलन, नगर रचना योजनांची आखणी यासाठी करण्यात येत आहे. याशिवाय ऑनलाईन झोन दाखला, ऑनलाईन चलन पेमेंट अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राधिकरणाचे सर्व लिलाव ई-ऑक्शन प्रणालीनं पारदर्शक पद्धतीनं केले जातात. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असणारं हे सेंटर पुण्याच्या वैभवात भर घालणारं, व्यापार उद्योगाला चालना देणारं ठरणार आहे. या ठिकाणी विकास आराखड्यामधील सुमारे 97 हेक्टर इतकी जागाही आरक्षित आहे. त्यामध्ये 35,000 चौरस मीटरचे प्रत्येकी 3 बंदिस्त हॉल आणि 5,000 बैठक व्यवस्थेचे कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात 20 हेक्टर जागेवर सध्या खुल्या प्रदर्शन केंद्राचं बांधकाम पूर्ण केलं असून आता प्रदर्शन भरण्यास सुरुवात झाली आहे. यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर व्यापारी भूखंडांना पायाभूत सुविधा पुरवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये 13 मल्टी मॉडेल हब, 3 एक्झिबिशन हॉल, 4 प्रादेशिक केंद्र, 15 नागरी सुविधा केंद्र, 12 लॉजिस्टिक केंद्र, 5 पर्यटन स्थळ, 5 शिक्षण केंद्र, 2 वैद्यकीय संशोधन केंद्र, 7 अपघात उपचार केंद्र, कृषी प्रक्रिया व संशोधन केंद्र, क्रीडा विद्यापीठ, 8 ग्रामीण सबलीकरण केंद्र, एकूण 60 सार्वजनिक गृह प्रकल्प, 4 कृषी उत्पन्न बाजार केंद्र, 5 प्रादेशिक उद्यानं, 8 जैव विविधता उद्यानं आणि 16 नागरी उद्यानं, 4 अक्षय ऊर्जा निर्मिती केंद्रांची उभारणी प्रस्तावित आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA या क्षेत्रात नागरी विकासाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, पायाभूत सुविधा आणि नागरिक सुविधांसाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी मार्च 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केली. PMRDA क्षेत्राच्या पुढील जवळपास 40 वर्षांच्या नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्रस्तावित पुणे रिंग रोड मेट्रो प्रकल्पाला गती देऊन शहरातील वाहतुकीचे जाळे सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. PMRDA क्षेत्राचा विकास उद्योगस्नेही, पर्यावरणस्नेही करण्याबरोबरच नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशातील सर्वोत्कृष्ट नागरी सुविधा देणारे पुणे प्रदेश महानगर क्षेत्र उभारण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. पुणे महानगराला जगातील एक अत्याधुनिक शहर, नागरिकांना सर्वोत्कृष्ट राहण्याची सुविधा देणारं शहर, जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणारं शहर, पर्यावरणपूरक विकासाभिमुख धोरणांचा समावेश असलेलं शहर बनविण्याच्या ध्येयानं PMRDA अविरत कार्यरत आहे. ही PMRDA आहे सर्वांची स्वप्न नगरी, उद्योगांची, कामगारांची, कलाकारांची, तरुणाईची आणि विद्यार्थ्यांची कर्मभूमी. ही PMRDA आहे यशस्वीतेचं वरदान लाभलेली भूमी. म्हणूनच PMRDA होईल जगभरातील एक सर्वोत्कृष्ट महानगर.